ज्येष्ठा गौरीची कथा. पुरातन काळातील कथा आहे. एका नगरामध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूप गरीब ब्राह्मण होता. तो दारोदारी भिक्षा मागत असे. मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्याचा उदरनिर्वाह चालत असे. तो देवाची मनोभावे पूजा करीत असे. कष्ट करायला तो कधीही मागेपुढे पाहत नसे. तरी देखील कोणत्याही सणासुदीला त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील धान्य नसे. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. त्यामुळे तो खूप दुःखी होता. त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे देखील इतरांसारखं धनधान्याची समृद्धी असावी. आपली मुलं बाळ देखील लाडाकोडात वाढावी. पण असं काहीच होत नव्हतं. पावसाचे दिवस सुरू होते. भाद्रपद महिना आला. त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. घरोघरी गणपती आले होते. आता गौरी येणार होत्या. गौरी यायच्या दिवशी त्याची मुलं अंगणामध्ये खेळत होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहेत. त्या बायकांचा उत्साह आणि आनंद पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणाव्यात. मुलं घरी आली. त्यांनी आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी देखील गौर आण. तेव्हा मुलांचं बोलणं ऐकून ती देखील आनंदित झाली. पण थोडा विचार करून म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? गौरी घरी आणल्यावरती तिची पूजा अर्चा करावी लागते. तिला घावन घातल्याचा नैवेद्य दाखवावा लागतो. पण आपल्या घरात तर काहीच नाही. तुम्ही तुमच्या बापाजवळ जा. त्यांना बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणू आपण. मुलं लगेचच आनंदाने तिथून उठली. बापाकडे आली आणि त्याला बोलू लागली, बाबा बाबा बाजारात जा आणि घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौरी आणेल. मुलांचा उत्साह बघून बापानं घरात चौकशी केली. तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं की मुलं बाहेरील आनंदी वातावरण बघून आपण देखील गौरी आणावी असं म्हणत आहेत. पण घरात काही नसल्यामुळं मी त्यांना तसं स्पष्ट काही सांगू शकली नाही. म्हणून मी त्यांना तुमच्याकडे पाठवलं. हे ऐकून तो बिचारा ब्राह्मण मनातच खूप दुःखी झाला. तो विचार करू लागला, सोन्यासारखी आपली मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढं काही उपाय नाही. मागायला जावं तर काही मिळत नाही आणि मुलांचे दुःख बघवत नाही. त्यापेक्षा मरण बरं असा विचार करून तो उठला. देवाची प्रार्थना करू लागला. आता जीव द्यावा असा निश्चय करून तो तळ्याजवळ जायला निघाला. अर्ध्या वाटेवरच गेला. इतक्यात संध्याकाळ झाली होती. तेव्हा त्याला एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. तिने त्याची विचारपूस केली. तेव्हा त्या ब्राह्मणानं सर्व हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. त्याला समजावून सांगितलं. त्याला आता म्हातारीच्या गोष्टी पटल्या. नंतर त्यानं तिची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं की ती देखील एकटीच राहते. जिथे सहारा भेटेल तिथं राहते आणि पुढे जाते. त्या ब्राह्मणाला तिची दया आली. त्याने म्हातारीला घरी आणलं. त्यावेळी बाहेर अंधार पडू लागला होता. तो जेव्हा घरात पोहोचला तेव्हा बायको दिवा लावत होती. आपल्या नवऱ्यासोबत एक म्हाताऱ्या आजीला पाहून तिनं विचारलं, या पाहुण्याबाई कोण आहेत? तेव्हा नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. तिने आजीला आदराने घरात घेतलं आणि पाणी दिलं. त्यानंतर आजीला काहीतरी खायला द्यावं म्हणून ती आत गेली आणि अंबिलाकरता थोड्याफार कण्या आहेत का ते पाहू लागली. आणि आश्चर्य म्हणजे काय, त्यात मुठभर कणी मिळणं मुश्किल होतं. ते मडकं पूर्ण कण्यांनी भरलेलं तिला दिसलं. तिला खूप नवल वाटलं. ही गोष्ट आनंदाने तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला पण खूप आनंद झाला. तिनं त्याची भरपूर पेज केली. सगळ्यांनी आज पोटभर पेज खाल्ली. त्यानंतर सगळेजण आनंदाने झोपी गेले. आता सकाळ झाली. तेव्हा म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, लेका मला नाऊ घालायला सांग. घावन घातलं कर, नाही म्हणू नको. लगेच ब्राह्मण तसाच उठला. तो घरात गेला आणि बायकोला हाक मारली, आजीबाईला नाहू घाल.
आपण उठून भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्याला तर भिक्षा पुष्कळ मिळाली होती. खूप सारा गूळ मिळाला होता. त्यानं सगळं सामान आणलं. त्याच्या बायकोला देखील खूप आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. आजीला जेवायला दिलं. मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली. त्यानंतर म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आजी, माझ्याकडे काही म्हशी नाहीत आणि पैसाही नाही, तर दूध कुठून आणू आणि खीर कशी बनवू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आत्ता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे आहेत तितके खुंट पूर, तितक्यांना दावं बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा पूर्ण भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाला खूप आश्चर्य वाटलं, पण त्यानं तसंच केलं. संध्याकाळी गाई म्हशींना हाका मारल्या. तशा जितके खुंट बांधले होते तितक्या म्हशी गाई धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मण नवरा, बायकोला आणि मुलांना खूप आनंद झाला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, लेका, मला आता पोस्ती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आहे. आता तुम्हाला पोस्ती कशी करू? तुम्ही माझ्या घरात पाऊल ठेवलं आणि माझं घर समृद्धीनं भरून गेलं. तेव्हा म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ना, ती मीच. मला आज पोचती कर. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा. तेव्हा गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईल, ती साऱ्या घरभर टाक. हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधीच काही कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. ते व्रत असे की भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावं, 2 खडे घरी आणावेत, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड करून तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवासणीची ओटी भरावी, त्यांना जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ